सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। महसूल विभागाच्या पुढाकारातून कडाव येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। विविध शासकीय योजनांचा लाभ, रेशन कार्ड, जमीन मोजणी, दाखले वितरण अशा अनेक कामांचे निराकरण या शिबिरात करण्यात आले। शिबिराचे नियोजन मंडळ अधिकारी अशोक बनसोडे यांच्या मंडळातून प्रभावीपणे करण्यात आले। कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी सांगितले की कडाव मंडळ अधिकारी व त्यांच्या अधीनस्थ तलाठी यांनी उत्कृष्ट मेहनत घेऊन या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी केली, त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या शिबिरात दुबार रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड, रेशन कार्डची ई-केवायसी या संदर्भातील अडचणींची अनेक अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी बहुतांश प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यात आली आहेत। यावेळी कडाव मंडळातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना देखील उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते। नागरिकांच्या उत्पन्नाच्या दाखल्यांबाबत किंवा इतर कागदपत्रांबाबत काही अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडवता याव्यात यासाठी विविध तलाट्यांना उपस्थित ठेवण्यात आले होते। त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला। तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना पुढील 1 महिन्यात सानुग्रह अनुदान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली। 7/12 दुरुस्तीची काही प्रकरणेही या शिबिरात मार्गी लावण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठीही विशेष उपक्रम राबवण्यात आलाय। 11वी, 12वी तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले मोठ्या संख्येने तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले। यासाठी कडाव परिसरातील शाळांना मंडळ अधिकारी व तलाट्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे अर्ज गोळा केले होते। शिक्षक व प्राचार्यांनी यासाठी सहकार्य केल्याबद्दल तहसीलदारांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत नितीन आटाळे यांनी सांगितले की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। उपसंचालक अनिल माने, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख सुनील इंदळकर, कर्जतचे प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ आणि तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले। यावेळी कर्जतचे प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना व महसूल विभागाच्या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले। नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। शिबिरात पारिवारिक पोट हिस्सा मोजणी अर्ज, हद्द कायम मोजणी अर्ज, भूसंपादन गजब प्रकरणे आदी अर्ज स्वीकारण्यात आले। तसेच स्वामित्व योजना अंतर्गत कडाव मंडळातील हुमगावातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले। त्या गावाचा स्वामित्व नकाशा जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्या हस्ते ग्रामसेवकांना देण्यात आलाय। यावेळी स्वप्ना रविकांत ओगळे यांनी सांगितले की त्या पोर्टल पाली येथून जमीन मोजणीच्या कामासाठी शिबिरात आल्या होत्या। भूमी अभिलेख विभागाच्या टीमने त्यांना उत्कृष्ट सहकार्य केले व त्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। सरकारच्या योजना नागरिकांसाठी आहेत, त्यामुळे सर्वांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, पंचायत समिती उपसभापती चित्रा जगदीश ठाकरे, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळ अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळ अधिकारी अशोक बनसोडे यांच्या नियोजनातून व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने हे शिबिर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले। शिबिरात अनेक नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातील कागदपत्रे तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे। नमस्कार, माझं नाव स्वप्ना रविकांत ओगळे। मी साईडोंगर म्हणजे पोटलपाली येथून आलेली आहे व मी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामध्ये जमीन मोजणीच्या कामासाठी आली होती। तर येथील भूमी अभिलेख या टीमने मला खूप छान सहकार्य केलं व माझं फॉर्म भरण्याचं काम जे होतं, जे साईडोंगर 15A, तर ते पूर्ण झालेलं आहे। तर मी टीमचे आभार मानते व 2000 रुपये भरून माझ्या जमीन नोंदणीचं काम पूर्ण झालेलं आहे।
तर त्याबद्दल मी प्रांत ऑफिसर आणि तहसीलदार साहेबांचे मनापासून आभार मानते. एक महिला म्हणून किंवा एक नागरिक म्हणून मी सर्वांना हे आवाहन करीन की जसं ह्या ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आपल्यासाठी आहेत, त्यांचा सगळ्यांनी म्हणजे फायदा घेतला पाहिजे. आणि सगळी टीम आहे ती आपल्यासाठी कार्य करत असते. ज्यांना स्वतःच्या वेळेचं भान नसतं, कसलंच भांडण ठेवून आपल्यासाठी कार्य करते, तर ह्या सर्व योजनांचा सर्वांनी फायदा घ्यावा. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून समाधान शिबिरची हे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर माननीय उपसंचालक अनिल माने साहेब व माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंगलकर साहेब, तसेच आपल्या कर्जतचे प्रांत प्रकाश संकपाळ साहेब, तहसीलदार साहेब धनंजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने आज या समाधान शिबिरात आपण भूमी अभिलेख विभागाकडनं जे वेगवेगळे उपक्रम राबवल्या जातात लोकांसाठी, लोकोपयोगी, त्याचं सर्व आपण इथे वाटप करणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पारिवारिक पोट हिस्सा ही जी माननीय महसूल मंत्र्यांची संकल्पना आहे त्याचे मोजणीचे अर्ज आपण स्वीकारणार आहे. त्याचबरोबर पोट हिस्सा मोजणीचे अर्ज आपण स्वीकारणार आहेत. हद्द कायमचे मोजणी अर्ज आपण स्वीकारणार आहेत. भूसंपादन कजापा, बिनशेती कजाप याचे आपण अर्ज स्वीकारून त्याचं निराकरण इथेच करून देणार आहेत. त्याचनंतर स्वामित्व योजना ही माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात राबवली गेली. त्या स्वामित्व योजनेतील कडाव मंडळातील हुमगाव हे सर्कल जे आहे, हुमगाव हे जे गाव आहे, या गावातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड सनद आपण लाभार्थ्यांना वाटप केलेले आहे. त्याचबरोबर त्या गावाचा स्वामित्वाचा नकाशा आपण माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री बाबू शेठ घारे यांच्यातर्फे ग्रामसेवक यांना वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर माझी अशी सर्वांना महामंडळातील नागरिकांना विनंती राहील की भूमी अभिलेखमध्ये ज्या आपल्यासाठी ज्या योजना चालू आहे त्याचा आपण इथे आपल्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. ही माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे. त्यामध्ये पारिवारिक पोट हिस्सा जो आहे ही खूप छान संकल्पना माननीय महसूल मंत्र्यांनी आणलेली आहे. त्याच्याबाबत अर्ज द्यावेत, पोट हिस्स्याबाबत अर्ज द्यावेत, कोणाचे कजाप राहिले असतील त्याचे अर्ज द्यावेत. ह्या सर्व आपण या योजना, तसेच इप्सित फेरफार असतील, नवीन स्वामित्वाचे फेरफार असतील, तेही आपण इथे स्वीकारून तेही आपण फेरफार घेणार आहोत. अशी जर कोणाची काही कामे प्रलंबित असतील त्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती राहील. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानचा आजचा मेळावा आपण कडाव येथे समर्थ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माझे कडाव मंडळाधिकारी आणि त्यांची सर्व अधीनस्थ तलाठी यांनी उत्कृष्ट मेहनत घेतली आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी कसे करून घेता येईल यासाठी प्रचार आणि प्रसिद्धी केली. आजच्या या शिबिराला खरोखर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आजच्या शिबिरामध्ये दुबा रेशन कार्ड असतील, विभक्त रेशन कार्ड असतील, रेशन कार्डच्या KYCचे काही अडचणी असतील तर त्या संदर्भातलं बऱ्याच लोकांचे ॲप्लिकेशन आले. ते बहुतांश लोकांचे आम्ही ॲप्लिकेशन मार्गी लावलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाला सर्व कडाव मंडळातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनाही बोलवण्यात आलं होतं आणि सर्व तलाठी बोलवले होते. एखाद्या व्यक्तीचे रेशन कार्डमध्ये जर उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल काही समस्या अडचण असेल तर त्याबाबत आम्ही इतर तलाठ्यांनाही बोलवलं होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या अडचणी एकाच छत्राखाली विविध माध्यमातून पार पाडता येतील अशा पद्धतीने आम्ही नियोजन केले. दुसरी गोष्ट, आज संजय गांधी योजना शिबिराच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आपण 1 महिन्यामध्ये साधारण त्यांचे जे पात्र लाभार्थी आज केले आपण त्याच्यामध्ये त्यांना सानुग्रह अनुदानाची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण काही 7-12 दुरुस्ती आणि मी अगदी महत्त्वाचं नमूद करेन ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या दाखल्याबाबत. कडाव परिसरातील शाळांना माझे मंडल अधिकारी आणि त्यांचे अधीनस्थ तलाठी यांनी व्यक्तिशः भेटी दिल्या, गाव भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांचे जे दाखले आहेत की जे त्यांना 11वी 12वी किंवा महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक आहेत तर ते दाखले आम्ही मोठ्या संख्येने आम्ही इथं तयार करून घेतले. काही दाखल्यांचे आज आम्ही वाटप केले आणि नव्याने जे काय प्रस्ताव आज दाखल झाले ते आम्ही यथावकाश 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा परत वाटप करणार आहोत. यासाठी शिक्षक वृंद, तिथल्या प्राचार्य महोदय यांनी खूप उत्कृष्ट आम्हाला साथ दिली
आणि मोठ्या संख्येने आम्ही आज दाखले वितरित करू शकलो याचे मला समाधान आहे.